येस, सगळ्यांचं कॉलेज चालू झालं का हो? कॉलेज स्टार्ट झालंय? नो, सगळ्यांचं चालू झालेलं नाहीये, काही जणांचं झालेलं आहे. येस. यस, ऑलमोस्ट सबका क्लास और कॉलेज स्टार्ट हुआ है. अकाउंट लेक्चर्स हुए क्या? अकाउंट लेक्चर्स इन कॉलेज? अकाउंट्स भी स्टार्ट हुआ है, ओके. जस्ट इंट्रोडक्शन हुआ है, ओके. यस, 2 मिनट्स वेट करेंगे हम, देन वी विल कंटिन्यू. एवरीवन इज ज्वाइनिंग. यस, कैन वी स्टार्ट? कैन वी स्टार्ट? यस और नो? यस, वेरी गुड. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट आपण एकदा रिवाइज करणार आहे. एक बार गोल्डन रूल्स और रूल्स ऑफ डेबिट एंड क्रेडिट रिवाइज करने के बाद हम जर्नल टॉपिक के जो ट्रांजेक्शन्स है वो देखेंगे. ओके. सो रूल्स ऑफ डेबिट एंड क्रेडिट फॉर पर्सनल अकाउंट: डेबिट द रिसीवर एंड क्रेडिट द गिवर. डेबिट द रिसीवर एंड क्रेडिट द गिवर. दिस इज फॉर पर्सनल अकाउंट ओनली. And for real real account, debit what comes in and credit what goes out. Debit what comes in and credit what goes out. Debit what comes into the business and credit what goes out of the business. This is for real account. And nominal account: debit all expenses and losses, credit all incomes and gains. Expenses, losses, incomes and gains are covered in nominal account. If it is expense or loss, we will debit it. If it is an income or gain, we will credit it. Okay, this is for nominal account. So these are the rules of debit and credit, or we can also say it as golden rules of accounting. Yes. Now in journal, I think we are on problem number 3. I think we are on problem number 3. Can you please tell me the date? Last transaction हमने कौन सा कवर किया है? लास्ट ट्रांजेक्शन डेट. टेंथ जुलै. टेंथ जुलै कुठे आहे? ओ 18th जुलै. ओके, 18th जुलै. We have completed 18th जुलै. Yes. 22nd चालू आहे. ओ नो 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 नो. 18th झालाय ना हो. असं का करताय? 18th जुलै झालं. तुम्ही पुढे गेलेलं मला सांगू नका हो. मी घेतलो का नाही ते सांगा ना प्लीज. हा वेट, गडबड करायचं नाहीये. 14th. एक जण 14th म्हणतायत, एक जण 18th म्हणतायत, एक जण 20th म्हणतायत. ओ हो, असं का करताय? 18th जुलैचं ट्रान्झॅक्शन आपण करंट अकाउंट ओपन केलं होतं ना हो, आठवत आहे का? 18th जुलै कंप्लीट केलो आपण. येस.
I will repeat 18th July transaction once again as it is important. Okay. 18th July 2020. Opened a current account by depositing 1000 into the bank. Opened a current account by depositing rupees 1000 into the bank. बिझनेसचा कुठला अकाउंट असतो? बिझनेस करंट अकाउंट असते बँकमध्ये. बँकमध्ये कुठला अकाउंट असते? करंट अकाउंट. तुमचं तुम्ही पासबुक चेक केलात का? हाऊ मेनी ऑफ यू हॅव चेक्ड युअर पासबुक? और पेरेंट्स पासबुक वगैरे चेक केलात का? चेक केलात. त्याच्यावर सेव्हिंग्स अकाउंट म्हणून लिहिलं होतं का? सेव्हिंग्स बँक अकाउंट, एसबी अकाउंट और सेविंग अकाउंट असं लिहिलं होतं का? आपने ठीक तरह से देखा होगा तो उसपे सेविंग्स बैंक अकाउंट और सेविंग्स अकाउंट और एसबी अकाउंट ऐसे लिखा होगा फर्स्ट पेज पे. जहां आपका फोटो अकाउंट नंबर वगैरह है ना, वहां एसबी अकाउंट और सेविंग्स अकाउंट बोल के लिखा होगा. दिस इज फॉर इंडिविजुअल लाइक यू एंड मी. फॉर बिजनेस बैंक ओपन्स अ करंट अकाउंट. ओके, this is for business. Current account is for business. Okay, we have opened a current account by depositing 1000 into the bank. That means we have deposited 1000 rupees into the bank. आपण 1000 रुपीज काय केलेले आहे? बँकेमध्ये डिपॉझिट केलेलं आहे. येस, 1000 डिपॉझिट केलं म्हणजे काय दिलो? कॅश दिलो. आणि कुठे डिपॉझिट केलेलं? बँक. सेकंड अकाउंट इज बँक अकाउंट. फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट अँड सेकंड अकाउंट इज बँक अकाउंट. I am quickly revising it. Important transaction असल्यामुळे. Cash account is real account, bank account is personal account. Cash account is real account, debit what comes in, credit what goes out. If cash comes in, debit cash account. If cash goes out, credit cash account. As we are depositing 1000 into the bank, cash goes out. Cash business मधून जाणार आहे, बँकेत भरणार आहे ना आपण. We are depositing 1000 into the bank. So cash goes out, credit what goes out, credit cash account. Then bank account is personal account, but we will use shortcut. If bank balance increases, we will debit bank account. If bank balance decreases, we will credit bank account. Okay, as we are depositing 1000 into the bank, आपण 1000 काय करतोय? डिपॉझिट करतोय बँकेमध्ये, जमा करतोय. हम डिपॉझिट कर रहे हैं बैंक में. दैट विल इंक्रीज अवर बैंक बैलेंस. बैंक बैलेंस इंक्रीज होगा, सो बैंक अकाउंट को क्या करना है? डेबिट करना है. ओके, दिस इज शॉर्टकट. शॉर्टकट. This is shortcut. You can use shortcut everywhere for bank account. Only for bank account. This shortcut is only for bank account, and every time you can use it. I mean, every time means not in 11th, in 12th, or in your career you can use this shortcut. Okay. काही शॉर्टकट्स मी जे सांगितलेत स्पेसिफिकली मी त्याच्यात करेक्शन्स करणार आहे नंतर. बट बँक अकाउंटचं शॉर्टकट तुम्ही कधीही यूज करू शकता. सो दिस वॉज for 18 July transaction. बघा तुम्ही लिहिलात का? बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बँक अकाउंट डेबिट रुपीज 1000 to cash account rupees 1000 being cash deposited into the bank. Okay, I just hope you have written this. Okay, now we are starting with 20th July. 20th July 20th July 2020. Kareem returned goods of rupees 120 to us. Kareem returned goods of rupees 120 to us. That means करीम ने क्या किया है? गुड्स रिटर्न किया है. किसको? हमको. टू अस मीन्स हमको. करीम ने आपल्याला गुड्स रिटर्न केलेले आहेत. करीम रिटर्न गुड्स ऑफ रुपीज 120 टू अस. अस मीन्स आपल्याला. करीमने आपल्याला गुड्स रिटर्न पाठवले. काय पाठवले? गुड्स. फर्स्ट अकाउंट इज गुड्स अकाउंट. फर्स्ट अकाउंट इज गुड्स अकाउंट. हे गुड्स कोण पाठवले हो? येस, हे गुड्स कोण पाठवले? करीम. सेकंड अकाउंट विल बी करीम्स अकाउंट. These goods are sent by Kareem, so second account will be Kareem's account. First account is goods account. Goods account is real account and Kareem's account is personal account. Now for debit or credit, goods account is real account. For debit or credit, you must know rule of real account. Yes, everyone knows the rule of real account. Debit what
comes in and credit what goes out. If goods comes into the business, debit goods account. If goods goes out of the business, credit goods account. करीम रिटर्न गुड्स टू अस. करीमने आपल्याला गुड्स पाठवलेले आहेत, रिटर्न केलेले आहेत. करीमने आपल्याला गुड्स रिटर्न केलेले आहेत. मग बिझनेस मध्ये गुड्स येणार ना. गुड्स कम्स इन, डेबिट व्हॉट comes in, so goods account will be debited. And instead of goods account we will use which account? Everyone, instead of goods account we will use which account? Yes, try it. Purchases account, sales account, purchase return account, or sales return account. What do you think? Kareem has returned goods to us. करीम कुठले गुड्स रिटर्न करणार आहे हो? आपण जे आधी सेल केलो ते रिटर्न करणार आहे. आपण आधी करीम यांना सेल केलेलं असणार तेच त्याने रिटर्न करू शकतात ना. सर कसं माहिती सर तुम्हाला? हे बघा, करीम गुड्स कधी रिटर्न करणार आहे? आपण त्यांना आधी दिलेलं असेल तर आधी कशाला देऊ आपण? सेल केल्यानंतरच. सो दिस इज सेल्स रिटर्न. इथं बघा, जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर 14th जुलैला, ऑन 14th July 2020 sold goods of 1200 to Kareem. We have earlier sold goods to Kareem of rupees 1200. Check it out. On 14th July, out of these goods, he has returned goods of rupees 120 to us. Okay. आपण आधी जे सेल केलो तेच रिटर्न करणार आहेत करीम. So we will use sales return account instead of goods account. We will use sales return account instead of goods account. Now, Kareem's account is personal account. For debit or credit, you must know rule of personal account. Yes, debit the receiver and credit the giver. Debit the receiver and credit the giver. If Kareem is receiver, debit Kareem's account. If Kareem is giver, credit Kareem's account. Yes, Kareem has returned goods of rupees 120 to us. करीमने आपल्याला गुड्स रिटर्न केलेत. मग करीम गुड्स पाठवणार आहे. करीम इज गिव्हर. करीम इज गिव्हर. क्रेडिट द गिव्हर. सो Kareem's account will be credited. So Kareem's account will be credited. So we will debit sales return account and we will credit Kareem's account. आपण काय करणार आहे? करीम यांनी आपल्याला गुड्स रिटर्न केलेले आहेत. गुड्स बिझनेस मध्ये आले त्यामुळे गुड्स ऐवजी आपण सेल्स रिटर्न अकाउंटला डेबिट करणार. अँड करीम यांनी सेंड केलेले गुड्स. करीम यांनी रिटर्न केलेले गुड्स. करीम गिव्हर आहेत. क्रेडिट द गिव्हर. सो करीम्स अकाउंटला क्रेडिट. सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट 120 टू करीम्स अकाउंट. सो प्रेझेंटेशन विल बी लाईक दिस. Presentation will be like this. Date will be 20th July 2020. Sales return account debit. आपको प्रेजेंटेशन ऐसे ही करना है. DR means debit. Sales return account debit 120 to Kareem's account 120. If someone does not know the columns, I will write it here. Particulars, date particulars, then LF, debit rupees and credit rupees. Yes, narration will be being goods returned by Kareem. Goods returned by Kareem.
being goods returned by Karim. अंडरलाईन फक्त पर्टिक्युलर्स कॉलम मध्ये यायला पाहिजे. यस प्लीज. अंडरलाईन फक्त पर्टिक्युलर्स कॉलम मध्ये पाहिजे मला. हर्षवर्धन थोडस इम्प्रुव्हमेंट करायचंय नरेशन्स मध्ये. चालतंय नरेशन थोडस चेंज असेल लँग्वेज तर चालतंय, बट आपण असं ट्राय करायचं की मी जे सांगतोय ते बघत जाओ तुम्ही, म्हणजे बाय द टाइम कसं तुमचं नरेशन इम्प्रूव्ह होईल. ओके, तुमचं नरेशन चालत नाही असं मी डायरेक्टली म्हणू शकत नाही, बट थोडंसं आपल्याला काय करायचं, लँग्वेज इम्प्रूव्ह करत जायचंय. ओके हर्षवर्धन. हा. सो 20 जुलै 2020 नंतर आपण नेक्स्ट ट्रान्झॅक्शनला जाणार आहे. आय होप सगळ्यांचं झालेलं आहे. येस. ऑन 21 जुलै 2020 व्हॉट हॅपन? Rahim paid us rupees 500 on account. Rahim paid us rupees 500 on account. Rahim paid us rupees 500 on account. रहीम यांनी पे केलेलं आहे 500 रुपीज. कोणाला? आपल्याला. अस म्हणजे आपण. रहीम यांनी आपल्याला 500 रुपीज पे केलेलं आहे, म्हणजे आपल्याला मिळालं ना 500 रुपीज. अहो बिझनेसच्या अँगल विचार करायला, आपल्या अँगलने विचार करायचा, रहीमच्या अँगलने कुठला कशाला विचार करताय? वी विल थिंक फ्रॉम द पॉइंट ऑफ व्यू ऑफ बिझनेस, not from the point of view of Rahim. We have received rupees 500. We have received rupees 500 means we have received cash. On account does not mean bank account. Huh? On account does not mean bank account. हो ऐका ना, अहो त्यांना बँक अकाउंट म्हणायचं नाहीये. ते अकाउंट काय असते ना, हे मी नेक्स्ट टॉपिक मध्ये सांगतो. हे ऑन अकाउंट त्यांनी म्हणलेत ना हे वर्ड, हे नेक्स्ट टॉपिक मध्ये तुम्हाला कळेल. ओके, पण त्यांना बँक अकाउंट म्हणायचं नाहीये, हे लक्षात घ्या तुम्ही. ओके. Yes, we have received of rupees 500 means we have received cash. So first account is cash account, and we have received this cash from Rahim. So second account will be Rahim's account. Second account will be Rahim's account. First account is cash account as we have received 500. सर तिथं जर पेड आहे ना सर, रहीम पेड अस रुपीज 500 ऑन अकाउंट. सर तुम्ही रिसिव्ड कसं म्हणताय? रहीम पेड अस म्हणजे आपल्याला मिळाले ना. हो इंग्लिश बघा. रहीम यांनी पे केलेलं आहे कोणाला? आपल्याला. मग आपल्याला 500 रुपीज मिळाले. वी हॅव रिसिव्ड 500. रहीम ने हमको 500 रुपीज पे किए, दैट मीन्स वी हैव रिसीव्ड 500. हमको 500 रुपीज मिले ना, सो वी हैव रिसीव्ड कैश. ओके, given by Rahim. So second account will be Rahim's account, first account will be cash account. Yes, cash account is real account and Rahim's account is personal account. आता सगळ्यांना अकाउंट्स नॉर्मली माहित आहेत म्हणून मी विचारत नाहीये. कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट ऍज एव्हरीवन नोज. कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. आय एम नॉट आस्किंग द सेम. Rahim's account is personal account. This one also everyone knows it. डेबिट और क्रेडिट आता तुम्ही सांगा. कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. Cash account is real account. Debit what comes in and credit what goes out. If cash comes in, debit cash account. If cash goes out, credit cash account. बघा तुम्ही बिझनेस मध्ये कॅश येत आहे का बिझनेस मधून कॅश जात आहे, विचार करा ना. थिंक करा. जर समजा येत नाही, थिंकिंग पण होत नाहीये सर, आम्हाला काय कळतच नाहीये सर, तरी ऑप्शन दोनच आहेत, डेबिट और क्रेडिट. यू हॅव ओनली टू ऑप्शन्स, डेबिट और क्रेडिट. करेक्ट येत आहे नाही तर रॉंग आहे, एकच असणार आहे, म्हणजे दोनच असणार आहेत, डेबिट और क्रेडिट. एकदा करेक्ट और रॉंग. मग तुम्ही ट्राय करा. एव्हरीवन इज सेइंग डेबिट, एव्हरीवन इज सेइंग कॅश अकाउंट विल बी डेबिटेड. ओके, आता मी एक्सप्लेन करतो बघा. रहीम पेड अस रुपीज 500 ऑन अकाउंट. रहीम यांनी आपल्याला पे केलेलं आहे. मग आपण कॅश रिसीव्ह करणार आहे. कॅश कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन, सो कॅश अकाउंट विल बी डेबिटेड. Everyone's answer is correct. Now Rahim's account is personal account. For debit or credit, you must know rule of personal account, which is debit the receiver and credit the giver. Debit the receiver and credit the giver. Yes, if Rahim is receiver, debit him. If Rahim is giver, credit him. Yes.
almost everyone is saying credit. Rahim's account will be credited. So let's see. Rahim paid us rupees 500. मीन्स रहीम यांनी आपल्याला पे केलेलं आहे. रहीम इज गिव्हर. आपल्याला 500 रुपीज दिले म्हणजे रहीम इज गिव्हर ना, त्यांनी देतायत. देणारी व्यक्ती आहे, गिव्हर आहे. रहीम इज गिव्हर, क्रेडिट द गिव्हर. सो रहीम्स अकाउंट विल बी क्रेडिटेड or we will credit Rahim's account. So entry will be, try to, हे बघा इथं काय करा तुम्ही, इथूनच ट्राय करा एंट्री रीड करण्याचं. जस्ट ट्राय टू रीड द एंट्री हिअर ओनली. कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट रुपीज 500 to Rahim's account. This is the way you should read the entry, journal entry. Okay, so we will write like this here. 21st, on 21st July 2020, cash account debit rupees 500 to Rahim's account 500. Being cash received from Rahim. Yes, हर्ष, काय विचारायचं आहे का? On account does not mean bank account. हा, नरेशन थोडस इम्प्रूव्ह करायचंय अनिकेत, थोडस इम्प्रूव्ह करायचंय. रॉंग म्हणू शकत नाही, बट थोडस इंग्लिश इम्प्रूव्ह केलं तर अजून चांगलं होईल. ओके अनिकेत. Okay, as we have not paid cash, we have received cash. You cannot use paid in narration. Okay, you cannot use paid word in narration. Okay, we have to write narration from our point of view, not Rahim's point of view. Okay, so झाल्यानंतर मला डन म्हणून सांगायचंय, कारण मला असं स्वप्न पडत नाही तुम्ही लिहिलात म्हणून. मला स्वप्न पडत नाही तुम्ही लिहिलात म्हणून. Yes, very good. This was on 21st July 2020, and now on 22nd July 2020, we have purchased goods of rupees 1000 from Gafur. गफूर, हे नाव असं कसं हो, गफूर. ओके, ठीक आहे. 22nd July 2020, we have purchased goods of rupees 1000 from Gafur. Yes, we have purchased goods. So first account will be goods account. We have purchased goods from Gafur. So second account will be Gafur's account. First account will be goods account and second account will be Gafur's account. Sir, आपण कॅश पे केलो नाही का? अहो, मी सांगितलं तुम्हाला, पार्टीचं नाव दिलेलं आहे. पार्टी म्हणजे कोण? आता गफूर. गफूर यांच्याकडून गुड्स परचेस केलात, असं स्पेसिफिकली सांगितलेलं आहे, गफूर यांच्याकडून परचेस केलात. आणि जर पुढे फॉर कॅश वगैरे काही सांगितलेलं नसेल तर ट्रान्झॅक्शन कुठलं असतंय? दिस विल बी ऑन क्रेडिट ट्रान्झॅक्शन. दिस विल बी ऑन क्रेडिट ट्रान्झॅक्शन. ऑन क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? उधारीवर. म्हणजे कॅश अकाउंट येणार आहे का? नो, वी विल नॉट यूज कॅश अकाउंट हिअर. सो and Gafur's account is personal account. Goods account is real account and Gafur's account is personal account. For debit or credit, yes, goods account is real account. For debit or credit, you must know rule of real account. Debit what comes in and credit what goes out. Yes, if goods comes in, debit goods account. If goods goes out, credit goods account. Yes, everyone, please. तुम्ही आन्सर सांगायचं, निवांत बसायचं नाहीये. डेबिट और क्रेडिट तुम्ही सांगायचं. गुड्स अकाउंटला मी काय करू? मला अकाउंट्स येत नाहीये, मी विसरलेला आहे. काय असते हो डेबिट क्रेडिट? काय करायचं हे गुड्सला? मला अजिबात काय कळत नाहीये.
Everyone is saying debit, so I am writing here debit goods account. Everyone is saying debit. Why debit? As we have purchased goods from Gafoor, we have received goods comes into the business, so debit goods account. Okay, instead of goods account, we will use which account? We will use purchases account, as we have purchased goods. Do not use purchased account. We will use purchases account instead of goods account. गुड्स आपण परचेस केलेले आहेत, त्यामुळे आपण परचेसेस अकाउंट यूज करणार आहे. परचेसेस अकाउंट विल बी डेबिटेड. And Gafoor's account is personal account. For debit or credit, you must know rule of personal account. Debit the receiver and credit the giver. Debit the receiver and credit the giver. If Gafoor is receiver, debit him. If Gafoor is giver, credit him. Everyone is saying credit. Very good. Everyone is, almost everyone is. Who is answering? Everyone who is answering are saying credit. Yes, so we will credit Gafoor's account. We will credit Gafoor's account. We have purchased goods from Gafoor, which means Gafoor will send goods to us. Gafoor will send goods to us. That means Gafoor is giver. Gafoor is giver, so credit the giver. Hence, we will credit Gafoor's account. गफूर यांच्याकडून आपण गुड्स परचेस केलेला आहे. मग गफूर काय करणार आहे? तो गफूर गुड्स पाठवणार आहेत. गफूर इज गिव्हर, सो क्रेडिट द गिव्हर. त्याने देणारी व्यक्ती आहेत, गिव्हर आहेत, सो त्यांना काय करायचंय? क्रेडिट. Instead of goods account, we will use purchase account. Purchase account will be debited and Gafoor's account will be credited. Entry will be purchases account debit 1000 to Gafoor's account 1000. So we will write like this: 22nd July 2020. On 22nd July 2020, purchases account debit to Gafoor's account. Being goods purchased on credit. Yes, you can also write being goods purchased from Gafoor on credit. That is also correct. Narration is a brief or short explanation of journal entry. Okay, language can be different, but meaning should not be changed. Okay, meaning तेच राहायला पाहिजे, meaning change करायचं नाहीये तुम्ही. Being goods purchased on credit from Gafoor असं पण तुम्ही लिहू शकता, मी नाही म्हणत नाही. ओके, हे अंडरलाईन जे करता ओनली पर्टिक्युलर कॉलमला, आणि माझ्यासारखं करायचं नाही, स्केल घेऊन करायचं. स्केल तुमच्याकडे आहे ना सगळ्यांकडे? असणारच. ओके, नसेल तर स्केल घ्यावं लागेल. ओके, स्केल घेऊनच करायचं. मी आता लॅपटॉपच्या स्क्रीनवर स्केल लावू शकत नाही. I hope you can understand me. Yes, this was transaction number or transaction date 22nd July 2020. Now, what happened on 24th July 2020? Returned goods of ₹50 to Gafoor. Oh ho. आता जस्ट गफूर यांच्याकडून परचेस केलो. आता काय केलो? परत आपण गुड्स परत पाठवलो त्यांना. रिटर्न गुड्स ऑफ ₹50 टू गफूर. रिटर्न गुड्स ऑफ ₹50 टू गफूर. हर्षवर्धन म्हणताय सर ऑन क्रेडिट नाहीये क्वेश्चन मध्ये, ते अज्युम करायचंय. हर्षवर्धन, मी तेच सर सांगतोय. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये जर ट्रान्झॅक्शन असं दिले, ऐका ना, ट्रान्झॅक्शन असं दिले, परचेस गुड्स ऑफ ₹1000 फ्रॉम गफूर, म्हणजे काय? तुम्ही गुड्स परचेस केला गफूर यांच्याकडून, एवढंच सांगितलेलं आहे.
गफूर यांच्याकडून गुड्स परचेस केला एवढंच सांगितलेलं आहे. तर तुम्हाला अज्युम करावं लागेल की हे ऑन क्रेडिट आहे. जर नाव दिलेलं असेल पार्टीचं तर त्यांना फॉर कॅश स्पेसिफिकली सांगावं लागतं जर कॅश असेल तर. ओके, पार्टीचं नाव दिलेलं आहे आणि स्पेसिफिकली काय सांगितलेलं नाहीये तर तुम्हाला ऑन क्रेडिटच घ्यायचंय. ओके, म्हणजे उधारीवर झालेलं आहे ट्रान्झॅक्शन. हे अजम्पशन आहे, हे असंच घ्यावं लागेल. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये आपण तसं बोलतो. ओके, आय होप यू अंडरस्टँड. हे प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला कळणार आहे. सगळे ट्रान्झॅक्शन्स तुम्ही बघितलात. आता अजून काही ट्रान्झॅक्शन्स आपण घेणार आहे. भरपूर ट्रान्झॅक्शन आहेत, जर्नलमध्ये क्वेश्चन्स भरपूर आहेत. ओके, मग तुम्हाला प्रॅक्टिस झाल्यानंतर काय वाटणार नाहीये. सो रिटर्न गुड्स ऑफ ₹50 टू गफूर. आपण काय केलेलं आहे, आता जे परचेस केलं होतं ना गफूर यांच्याकडून, त्यांना परत रिटर्न केलो गुड्स ₹50 चे. गुड्स रिटर्न केलो. फर्स्ट अकाउंट इज गुड्स अकाउंट. गफूर यांना रिटर्न केलो. सो सेकंड अकाउंट विल बी गफूर्स अकाउंट. गुड्स अकाउंट इज रियल अकाउंट. गफूर्स अकाउंट इज पर्सनल अकाउंट. येस, गुड्स अकाउंट इज रियल अकाउंट. डेबिट और क्रेडिट तुम्ही सांगायचं मला. गडबड करू नका. तुम्हाला येत आहे, गडबड करू नका. येस, डेबिट वॉट कम्स इन अँड क्रेडिट वॉट गोज आउट. आता आपण गफूर यांना रिटर्न केलो गुड्स. गुड्स परत पाठवलो. गुड्स गोज आउट. क्रेडिट वॉट गोज आउट. सो गुड्स अकाउंट विल बी क्रेडिटेड. गुड्स ऐवजी कुठला अकाउंट यूज करायचं नंतर बघू. आता गफूर बघा. गफूर इज पर्सनल अकाउंट. गफूर जर रिसिव्हर असेल तर डेबिट. इफ गफूर इज रिसिव्हर, डेबिट गफूर्स अकाउंट. इफ गफूर इज गिव्हर, क्रेडिट गफूर्स अकाउंट. As we have returned goods to Gafur, as we have returned goods of ₹50 to Gafur, Gafur will receive that goods. Gafur will receive that goods. Gafur is receiver, so debit the receiver. Gafur's account will be debited. Now, goods account ऐवजी मी कुठला अकाउंट यूज करायला पाहिजे? Instead of goods account, we will use which account? Yes, please. Instead of goods account, we will use which account? आपण गुड्स रिटर्न केलेत गफूर यांना. आपण कुठले गुड्स रिटर्न करू शकतो? आपण गफूर यांना गुड्स रिटर्न केलो. कुठले गुड्स रिटर्न करू शकतो? आधी परचेस केलेलं असणार ना. इथं वरच तर केलो. 22 जुलैला गफूर यांच्याकडून परचेस केलो. ते परचेस केलेले गुड्स काय केलो? गफूर यांना रिटर्न केलो. परचेस केलेले गुड्स रिटर्न केलो. परचेस रिटर्न अकाउंट. परचेस रिटर्न अकाउंट will be credited and Gafur will be debited. So entry will be Gafur's account debit 50 to purchase return account 50. Okay. On 24th July, July 2020, Gafur's account debit to purchase return account. इथं हे बघा, ऐका हो, ऐका. काही जण ना गफूर्स अकाउंट डेबिट 50 लिहितात इथं डेबिट रुपीज मध्ये आणि टू परचेस रिटर्न अकाउंट परत डेबिट मध्ये इथंच लिहितात. आता मी जे रेड पेन मध्ये लिहिलो ना इथं अमाऊंट, हे रॉंग आहे. हे इथं लिहायचं नाही, हे रॉंग आहे. टू परचेस रिटर्न अकाउंट म्हणजे परचेस रिटर्नला क्रेडिट केलात ना. मग तुम्ही ब्ल्यू पेन मध्ये जे आहे म्हणजे क्रेडिट कॉलमला तेच तिथं लिहायचं अमाऊंट. ओके, प्लीज प्रेझेंटेशन तुम्ही रॉंग करू नका, कारण आता लाईव्ह बॅच नाही आहे. अदरवाईज मी तुमचं नोटबुक चेक करू शकलो असतो. तुम्ही काय करायचं, सिमिलरली मी जसं लिहितोय तसं लिहायचंय. आणि काय कळत नसेल तर तुम्ही विचारू शकता. बिंग गुड्स रिटर्न टू गफूर. येस, ओनली पर्टिक्युलर कॉलमला काय करायचंय, अंडरलाईन करायचंय. ओनली पर्टिक्युलर कॉलमला अंडरलाईन करायचं आहे. येस, आय होप यू हॅव कम्प्लीटेड टिल हिअर.
परचेस रिटर्न अकाउंट येत आहे गोपाल. आपण रिटर्न केलेले आहेत ना गुड्स. वी हॅव रिटर्न गुड्स टू गफूर. जे परचेस केलेले गुड्स आहेत ते रिटर्न केलो. परचेस रिटर्न अकाउंट विल बी युज. ओके. आपण गुड्स रिटर्न केल्यानंतर रिटर्न अकाउंट येणार आहे. ओनली परचेस अकाउंट लिहायचं नाही, रॉंग होतंय ते. ऐका हो, ओनली परचेसेस अकाउंट लिहिलं तर रॉंग आहे हे. परचेस रिटर्न अकाउंटच लिहायचं आहे. ओके. गोपाल हे करेक्ट आहे, परचेस रिटर्न अकाउंट. ओके. परचेस रिटर्न अकाउंट. येस. सो ऐका ना, आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय. नेक्स्ट ह्याच्यामध्ये लेक्चरमध्ये आपण हे प्रॉब्लेम कम्प्लीट करून काय करणार आहे, पुढचं प्रॉब्लेम नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊ आपण, प्रॉब्लेम नंबर 4 कडे. ओके. इथून ट्रान्झॅक्शन थोडं टफ होत जाणार आहेत. प्लीज लेक्चर मिस करायचं नाहीये. आणि तुमचं मॅथ्सचं लेक्चर आता 7 PM ला आहे. मॅथ्स लेक्चर विल बी ऍट 7 PM. तुम्ही ग्रुपवर थोडंसं अपडेटेड राहायचंय, व्हॉट्सअपच्या ग्रुपवर. मॅथ्सचा ग्रुप वेगळा आहे. ज्यांना कोणाला जॉईन करायचं, आता ज्यांनी अकाउंटला मॅथ्सला नाही आहेत, जॉईन करायचं असेल तर तुम्ही मेसेज करायचंय या नंबरवर. ओके. मॅथ्स जॉईन करायचंय म्हणून. आणि जे ऑलरेडी जॉईन आहेत त्यांना माहितच आहे 7 PM ला लेक्चर आहे. ओके. सो सगळ्यांनी बाय करायचंय. सगळ्यांनी बाय करायचंय. कोण फ्रेंड्स असतील तर त्यांना हे कॉन्टॅक्ट नंबर द्या. जर क्लास जॉईन करायचं असेल तर. आता कॉलेज चालू झालेलं आहे, तुम्हाला माहित आहे अकाउंट कसं आहे. कॉलेजमध्ये पण बघा कसं शिकवतात वगैरे. आणि कोणाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही क्लासचा नंबर म्हणून हे देऊ शकता, किंवा माझा पण नंबर तुम्ही देऊ शकता. ओके. तुमचे कोण फ्रेंड्स असतील तर त्यांना सांगायचं आहे. ओके. येस. बाय बाय अँड थँक यू.